नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. एसटी कर्मचारी संघटनेच्या शंखनाद मेळाव्यात 6 डिसेंबरला संप करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एसटी कामगारांना दिल्ली, आंध्र प्रदेश, केरळ अशा इतर राज्यातल्या तुलनेत कमी पगार दिला जातो. कामगारांच्या कष्ट आणि मेहनतीच्या मोबदल्यात त्यांना अपेक्षित पगार मिळत नाही. सरकार गरीब, कामगार आणि शेतकऱ्यांचे नाही तर फक्त पैसेवाल्यांचे आहे. या आंधळ्या सरकारला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या संपाला 3,30,00,000 कामगारांचा पाठिंबा असेल, असे खासदार व इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जी संजीवा शेट्टी यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेच्या वतीने एसटी कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी MSCB प्रमाणे 25% पगारवाढीचे रणशिंग फुंकण्याची गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शंखनाद मेळाव्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश साजेड, अशोक चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ॲडव्होकेट अभय साजेड, सचिन साठे, राजन नायर व संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हमारा जो एसटी कर्मचारियों का जो मांग है वो वाजबी पगार बढ़ाने के बारे में है. पगार हिंदुस्तान भर में जो कंडक्टर, ड्राइवर, मैकेनिक जो रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन में है उसके मुकाबले में यहाँ के वर्कर को बहुत कम मिलता है. हिंदुस्तान भर में अगर कहीं कम मिलता है तो वहाँ महाराष्ट्र ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन में कम पगार मिलता है, कम वेजेस मिलता है, कम अलाउंस मिलता है और दूसरे जितने फैसिलिटीज है वो कम रहता है. हिंदुस्तान भर में दूसरे स्टेट में इससे ज़्यादा 3 गुना ज़्यादा मिलता है, 3 टाइम मोर. तो इसलिए जो है हम लोग वर्कर्स के तरफ से ये कह रहे हैं कि हिंदुस्तान में जो दूसरे रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन है उनके मुकाबले में महाराष्ट्र रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन के वर्कर का पगार उस तरह लेवल में होना चाहिए. हर फैसिलिटीज़ हिंदुस्तान में एक ही मसावी होना चाहिए, यूनिफॉर्मिटी होना चाहिए. उसी तरह पगार अलाउंस भी उस तरह यूनिफॉर्मिटी आना चाहिए. इसके लिए ये जो आंदोलन हम शुरू कर रहे हैं, ये आंदोलन जरिए से गवर्नमेंट के नोटिस में लाना चाहते हैं. अगर गवर्नमेंट नहीं सुनी तो हम इससे बड़ा कदम उठाएंगे ताकि महाराष्ट्रातल्या एसटी कामगारांचा हा शंखनाद मेळावा आहे. या राज्यामधल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी पगार मिळणारे जर कुठले ऑर्गनायझेशन असेल तर एसटी महामंडळ आहे. आणि संपूर्णपणे जोखमीचं कामं करून देखील सर्वात कमी पगार म्हणजे MSCBला पगार आहे, सर्वांना पगार आहे, परंतु आणि कमी पगारामुळे एसटीचा कामगार कर्जबाजारी झालेला आहे. आमचं म्हणणं आहे का MSCB प्रमाणे कमीत कमी 25% पगारवाढ मिळणं तातडीने गरजेचं आहे आणि ते मिळवण्याकरता, कारण कामगारांचं उदरनिर्वाह चालू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून हा पगार मिळवण्याकरता आजचा मेळावा आहे आणि वेळेप्रसंगी आज संपाची देखील आम्ही घोषणा करू शकतो. 5 वर्षात पदवी पूर्ण करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला रद्द करण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले. उच्च शिक्षणात देशात एक वाक्यता राहावी या उद्देशाने पदवी 5 वर्षात पूर्ण करावी असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना दिले आहेत. ही अट विद्यापीठ अनुदान आयोगाने रद्द करावी यासाठी पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर विविध संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. तसेच याबाबतचे निवेदन आयोगाचे सहसचिव डॉक्टर देवेंद्र काकडे यांना देण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र प्रदेश NSYचे अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट विजयसिंह चौधरी, महापेरेंट्सचे अध्यक्ष दिलीपसिंग विश्वकर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गांधी, काँग्रेसचे संघटक सचिव अभिजित महामुनी, काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे नचिकेता कोठावदे यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अरे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारचा विजय असो. अरे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारचा विजय असो. अरे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारचा विजय असो. अरे विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. स्फूर्ती राणी हाय हाय, 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 स्फूर्ती राणी हाय हाय. नाही नाही नाही
विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच एक आजम नियम काढला आहे की त्यानुसार 3 वर्षाची जी ग्रॅज्युएशन आहे ते 5 वर्षाच्या आतच कंप्लीट करायचं. 4 वर्षाचे जे इंजिनिअरिंगचे कोर्स आहेत ते 6 वर्षाच्या आत कंप्लीट नाही केले, 6व्या वर्षानंतर त्याचा एखादा सब्जेक्ट राहिला असेल की त्याचे झालेले वर्ष वाया जातात. त्याची जी फी भरलेली असते लाखो रुपये ती वाया जाऊन त्यांना पुन्हा FY पासून प्रवेश घ्यावा लागून पुन्हा ते अशक्य. जे कोणताही पालक ऑलरेडी पहिल्याच याच्यासाठी त्यांनी लोन काढलेलं असतं, कोणताही पालक त्याच्या विद्यार्थ्याला परत शिकवणार नाही, त्याचं करिअर बाद होईल. यासाठी आम्ही मागणी करण्यासाठी हा निषेधासाठी थांबलो आहे की बाबा ही जी 5 वर्षाची अट आहे ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही लादू देणार नाही. यासाठी देश पातळीवर याच्या पुढं दिवसेंदिवस आंदोलन आम्ही तीव्र करत राहणार आहोत. वेळ पडली तर लोकसभेत राज्यसभेतील जे पुण्यातले खासदार आहेत त्यांना आम्ही भेटून हा विषय मार्गी लावण्यासाठी आवाहन करणार आहोत. ॲडव्होकेट विजय सिंह मनोज चौधरी, मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष NSU आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने जी अट घातलेली आहे 5 वर्षाची ती आम्ही कदापि मान्य करणार नाही. विद्यार्थ्यांच्या मतीने आम्ही या ठिकाणी आज सर्व पक्षी आम्ही निषेध करत आहोत. कारण ही 5 वर्षाची अट जी आहे ही खरोखरच एक सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्याला हानी ठरणारी आहे. कारण की आज पाहतात शेतकऱ्यांबरोबर विद्यार्थीही आत्महत्या करायला लागलेले आहेत. अशामुळं जे गरगरीब शेतकरी आहेत ज्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, त्यांची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, ते विद्यार्थी लोन काढून त्यांचे घरचे कसेबसे त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. तर हा शिक्षणाचा जर त्यांचा 5 वर्षाचा कालावधी त्यांचा पूर्ण नाही झाल्यास ते शिक्षण त्यांचं पूर्ण वाया जाईल आणि ते बेरोजगार होतील आणि त्यांच्या घरचे जे पैसे करून लोन करून त्यांना शिकवतात ते पण अत्यंत फार संकटात जातील. ह्याचा निर्णय शासनाने माघारी घ्यावा अशी आमच्या या ठिकाणी सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने मागणी आहे. या ठिकाणी सर्व निषेध करू. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची माध्यमिक आश्रमशाळा शिक्षक आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील माध्यमिक आश्रमशाळांना जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी मिळावे या मागणीसाठी राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण आणि शिक्षकेतर संघर्ष समितीच्या वतीनं समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. राज्यात या महाविद्यालयांना गेल्या 2 वर्षात कुठलंही अनुदान मिळालं नाही. प्रशासकीय स्तरावर हा विलंब झाल्याने सप्टेंबर 2013 पासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार बंद आहेत. हे पगार येत्या दिवाळीपूर्वी मिळावेत ही मागणी संघटनेची आहे. संघटनेचे अध्यक्ष UR राठोड, सचिव RS देवले, उपाध्यक्ष CK शिंदे, सारंग ताथवडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.
2008च्या जी अनुसार आज अनेक मोठे अनुदान तत्वावर आलेलं तर आजपर्यंत आम्हाला अनुदान प्राप्त झालेलं नाही. त्याकरता आम्ही याच्या अगोदर बरेच आंदोलन, उपोषण, धरणे आंदोलन, कामबंद आंदोलन एवढं करून सरकारवर काहीच फरक पडलेला नाही. त्या निमित्तानं आज आम्ही राज्यातील सर्व कर्मचारी या ठिकाणी धडक नोंदवून संदर्भात आलेले आहेत. याच ध्येयानुसार त्या संस्थेला गोष्टीचं अनुदान मिळते, परंतु त्याच ध्येयानुसार मात्र उपाशीपोटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फार घोर अन्याय होत आहे. आणि हा अन्याय या अन्यायाची दाद मागण्यासाठी सर्व कार्यरत कर्मचारी या ठिकाणी आपला मुलबाळ आणि त्या परिवारांना सोडून या ठिकाणी सामील झालेले आहे. किती दिवस झाले तुम्हाला जे बिहार या 26 जून 2008च्या बिहारनुसार 2012-13मध्ये 25%, 13-14मध्ये 14-15मध्ये 75% आणि 15-16मध्ये यावर्षी चालू वर्षी 100% अनुदान वेतन अनुदान कर्मचाऱ्यांना देणं शासन निर्णयानुसार अनुदेय होतं, पण आज आम्हाला मिळालं नाही. म्हणजेच अनुदान तत्वावर येऊनही सुद्धा म्हणजे 4 वर्ष संपूर्ण बसूनसुद्धा आम्हाला एक पैसाही मिळाला नाही. आणि त्याच ध्येयानुसार राज्यातील काही महाविद्यालयांना 25%, 50% आणि काही जिल्ह्यामध्ये 75% अनुदान कर्मचाऱ्यांना मिळाले. परंतु एकाकी हे अनुदान मात्र या शासनाने या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा जाहीर किंवा परिपत्रक न काढता फक्त तोंडी आश्वासन किंवा तोंडी हे देऊन ऑर्डर देऊन आदेश देऊन हे अनुदान आमचे जे वेतन आहे ते वेतन एकाकी बंद पाडलं. त्याच्यामुळे हा एक घोर अन्याय आहे. हे ज्या विभागामध्ये आम्ही नोकरी करतो किंवा सेवा देतो तो म्हणजे सामाजिक न्याय विभाग, परंतु अशा प्रकारचा कर्मचाऱ्यावर घोर अन्याय होत असल्यामुळे आम्हाला या विभागाला सामाजिक न्याय विभाग न म्हणता सामाजिक अन्याय विभाग असं म्हणावं वाटतं. या विभागामुळे किंवा या शासन निर्णयामुळे राज्यातील कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्ही 23 जुलै ते 11 ऑगस्ट 2015 रोजी या दरम्यान आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 21 दिवसाचं आंदोलन केलं. त्या कार्यकालामध्ये आमच्या कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी 2 व्यक्ती या सर्व शासनाच्या या अशा धोरणामुळे आणि वेतन प्रलंबित होत असल्यामुळे उशिरा होत असल्यामुळे 2 लोकांना आमच्या प्राध्यापकांना जीव गमावा लागला. आज त्यांचं जे कुटुंब आहे हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबाला नायनाट झालेलं आहे. या सर्वशी या ठिकाणी कार्यरत असलेले सचिव, मुख्यमंत्री आणि राज्याचे सामाजिक अन्याय मंत्री बडोले आणि ज्या सचिवांच्या इशाऱ्यावर या ठिकाणचा राज्यकारभार चालतो आणि ते सचिव दिशाभूल करते शासनाचे, हे सर्वशी याला जबाबदार होते आणि राहणार आहेत. सर, जी सरकार या निवडणुकीच्या अगोदर म्हणत होती हेच का अच्छे दिन येणार आहे, हेच का अच्छे दिन असं वाटत नाही का? सर, अच्छे दिन येणारे म्हणून आम्ही असं शासनाला निवडून दिलं. एवढंच नाही तर हे ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस आम्ही ह्याच प्रश्नाचा पाठपुरावा राज्य सरकारशी करत होतो. पण हे पाठपुरावा करत असताना हे जे आता सध्या मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, ह्यांनी आम्हाला म्हणजे त्यावेळी सपोर्ट केला होता की हा पगार काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने ह्या कर्मचाऱ्यांना पगार केला पाहिजे. अशी एक आम्ही मोहीम राबवली होती की अनेक आमदारांच्या सह्या ह्या वेतनासाठी आम्ही हव्या आणि जेणेकरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारवर दबाव पडेल आणि त्यांच्याच काळामध्ये आमचं जो काही वेतन प्रलंबित राहिलेलं आहे तेव्हापासून तरी आतापर्यंत तर ते वेतन दिलं जाईल. तर या सह्यांच्या मोहिमेमध्ये 2 नंबरला सही मुख्यमंत्र्यांची आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शासन असताना यांचा पगार त्या शासनाने या कर्मचाऱ्यांचा पगार लवकर करावा अशी एक म्हणजे मोहीम राबवली. त्या मोहिमेमध्ये आमदार असताना विरोधी पक्षामध्ये असताना फडणवीस साहेबांनी सही केलेली आहे आणि आता आम्ही त्यांच्या दरबारामध्ये आज तेच त्यांच्या हातामध्ये आहेत तेच अधिकार जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सांगत होते हे असं करा, तर ते करण्याचे अधिकार त्यांच्या हातामध्ये आहे. तर ते आज आम्हाला सांगता आहे की हे जे कॉलेज आहे याची चौकशी करावी लागेल, हे व्यवस्थित चालू आहे का याचं बघावे लागेल आणि करतो. 2 महिने द्या, 1 महिना द्या, असे फक्त आम्हाला आश्वासन मिळत आहे. आजचे दिन कसले की पहिले जे होते ते कमीत कमी त्या फाईलच्या संदर्भामध्ये काहीतरी हालचाल करत होते. आज जवळपास 1 इंचभर धूळ त्या फाईलवर मंत्रालयामध्ये आलेली आहे. फक्त फाईल विभागामध्ये पडूनच कुठलीही हालचाल त्या फाईलवर झालेली नाही.
या ठिकाणी जो दलाल मोर्चा काढण्यात आला तर आज कुठल्याही पद्धतीचा निर्णय न झाला तर यापुढचं तुमचं कशा प्रकारचं नियोजन असेल? आमचं ह्या मोर्चामध्ये जर आमचं समाधान जर झालं नाही तर आम्ही एक निवेदन ऑफिसला, संचालक ऑफिसला देतो आहे की दिवाळीच्या आत जर आमच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर ऐन दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही दिवाळी साजरी करणार. त्यांच्या घरासमोर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार. दिवाळीच्या दिवशी राज्यामध्ये 148 हे ज्युनियर कॉलेज आहे, सामाजिक न्याय विभागाचे 148 कॉलेजमध्ये जवळपास 1459 प्राध्यापक त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात आणि ह्या प्राध्यापकांचा हा जो वेतनाचा जो प्रश्न आहे हा प्रलंबित राहिलेला आहे. तो जर दिवाळीच्या आत जर सुटला नाही तर दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या दारासमोर आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. प्रसंगी जर तरीही आम्हाला उत्तर भेटलं नाही तर त्या ठिकाणी आत्मदहनसुद्धा करणार आहोत. तशा प्रकारचे निवेदन आम्ही आज ह्या ऑफिसला आणि मंत्रालयामध्ये प्रत्येक संबंधित खात्याला मुख्यमंत्र्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना राजा शंभू छत्रपती या पुस्तकाची 3री आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे अशी माहिती अजय देशमुख यांनी दिली. राजा शंभू छत्रपती या पुस्तकाची 3री आवृत्ती 27 वर्षांनी पुन्हा वाचकांच्या भेटीला येणार आहे. शिवकथावर विजय देशमुख यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे आतापर्यंत 11,000 प्रती विकल्या गेल्या असून नव्या आवृत्तीच्या 10,000 प्रती छापल्या जाणार आहेत अशी माहिती विजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूरच्या छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय देशमुख यावेळी उपस्थित होते. जानेवारीमध्ये या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. राजा शंभू छत्रपती या पुस्तकाची गेली 20 वर्षे वाचकांकडून मागणी करण्यात येते. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरात संभाजी राजांविषयी मोठ्या प्रमाणात जागृती झाली असे देशमुख यांनी सांगितले. शंभू छत्रपतीची ही 3री आवृत्ती आम्ही या जानेवारीमध्ये प्रसिद्ध करतो आणि त्याच्याकरता 30 नोव्हेंबरपर्यंत सवलत योजना जाहीर केलेली आहे. सवलत योजनेमध्ये हे पुस्तक 250 रुपयामध्ये नोंदणी करता येईल आणि जानेवारीनंतर या पुस्तकाची किंमत 350 रुपये राहील. साधारणतः 204 पृष्ठांचं हे पुस्तक अतिशय देखण्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध होईल. शंभूराजे हे शिवछत्रपतींचे अतिशय आदर्श असे पुत्र होते आणि त्यांनी अवघ्या 7 वर्षामध्ये औरंगजेबासारख्या आशिया खंडामधल्या महान सम्राटाशी जी झुंज दिली ती इतिहासामध्ये अलौकिक अशी झुंज आहे. आणि शंभूराजांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न म्हणजे तुर्की साम्राज्यवादापासून आपल्या भारताची मुक्तता करायची आणि या दृष्टीने त्यांच्या चरित्राकडे आपण बघितलं पाहिजे. राष्ट्रीय संदर्भामध्ये शंभूराजांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने या पुस्तकामध्ये तसा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची.
शतायुषी या दिवाळी अंकाचे प्रकाशन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुणे शहरातील सुप्रसिद्ध असलेले शतायुषी हे दिवाळी अंकाचं प्रकाशन लवकरच करण्यात येणार आहे. या अंकाचं प्रकाशन दिनांक 1 नोव्हेंबर रोजी टिळक स्मारक मंदिरात 88व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन करण्यात येणार आहे. शतायुषीच्या प्रकाशनाबरोबरच यावर्षीचं अभिभाषण ओरेशन पुण्यातील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आणि उत्तम वक्ते रुबी हॉस्पिटलचे जगदीश हिरमेटकर देणार आहेत. सर्व काही त्यांच्या भाषणाचा विषय यावर्षी शतायुषीच्या विशेष विभागाचा विषय आहे. यात विविध ठिकाणच्या कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ब्लड प्रेशर म्हणजे हाय ब्लड प्रेशर वाढतं ब्लड प्रेशर तर सगळ्यांनाच असतं. जसं की म्हणलं की आतापर्यंत मागच्या वेळेला डायबिटीस घेतला होता. असे एक विषय करत गेल्या आता याच्यामध्ये म्हणजे हा 37वा अंक आहे. या 37व्या अंकाचे पहिले 4 अंक जे होते ते एकाच विषयाला वाढलेले होते. ते जसं 1919 पहिला अंक प्रसिद्ध झाला तो लहान मुलं हाच विषय होता. दुसरं काही नव्हतं त्याच्यात. दुसऱ्या वर्षीचा अंक होतो तो स्त्रियांचे आरोग्य होतं. तिसऱ्या वर्षीचा आरोग्य होतो 40च्या आसपासचा हे. आणि चौथा होतो तो ओल्ड एज आणि त्याच्या एक तो नर्सिंग होता. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम व्हायला लागला असा की प्रेग्नन्सीचा अंक असेल तर बाकी पुरुष माणसं पुढे वाचत नव्हतं. काय पाहिजे का 5 अंकानंतर हे स्पेशल सेक्शन वगैरे असं सुरू केलं. स्पेशल सेक्शनमध्ये एक विषय घेतलेला पण त्याचे 12-13 म्हणजे त्या विषय पूर्ण कव्हर करायचा. मग दुसरा जो भाग घेतला की म्हणजे स्पेशल बोलतो हार्टवाल्या माणूसचा याचा पेशंट हृदयविकारचा अंक असेल तर बाकीचे जर हृदयविकार की मुले तरुण हे काही वाचणार नाही असं होतं. म्हणून पुढचा काढला की जनरल सेक्शन म्हणजे विशेष विभागाबरोबर इतर सगळ्यांना होईल अशा एक होतं की ज्याच्यात लहान मुलं म्हणजे ज्याला आपण पिडॅट्रिक टू जिरॅट्रिक म्हणतो. म्हणजे लहान मुलापासून ते म्हातारा वयापर्यंत प्रत्येकाचं कुठे बाईंच्या नवनाथ शेट्टे स्पोर्ट अकॅडमी यांच्यातर्फे ओपन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. नवनाथ शेट्टे स्पोर्ट्स अकादमी यांच्यातर्फे आयोजित PMDT यांच्या मान्यतेखाली टेलिनॉर करंडक पुणे ओपन टेनिस अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातून 1240 खेळाडूंचा सहभाग नोंदवण्यात आला आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना येथे 31 ऑक्टोबरला सुरू होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संचालक अश्विन गिरमे आणि MSLTचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी माहिती दिली. स्पर्धेचे सलग हे 4थे वर्ष असून शहरातील मुलांमध्ये टेनिस क्रीडा प्रकाराला चालना मिळावी हाही उद्देश या स्पर्धेमागचा आहे. मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, आसाम, पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर आदी भागातील एकूण 1240 खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. ही स्पर्धा 8, 10, 12, 14, 16, 18 वर्ष वयाखालील मुले व मुली एकेरी व दुहेरी गटात प्रौढ दुहेरी गटात होणार आहे. तसेच याशिवाय 5 लाख रुपयांची अखिल भारतीय मानांकित पुरुष व महिला गटातही ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तोपर्यंत आवडत नव्हती. आम्ही पहिल्यांदा भेटलो, त्यांनी एक टीम घेतली होती, मी एक टीम घेतली आणि हे सगळं पुण्यातल्या मुलांना 8, 10, 12 आणि 14 ह्या वयोगटातल्या मुलांना प्रमोट करण्यासाठी एक स्पर्धा पुणे मेट्रोपॉलिटन डिस्ट्रिक्ट टेनिस असोसिएशन ज्याचं अध्यक्ष सुंदर सर आहेत त्यांनी ती घेतली आणि त्याचा सरांचं मार्गदर्शन आहे, PMDTचं मार्गदर्शन आहे, सगळे म्हणजे सगळ्या सर्व मंडळी आहे. आम्ही निर्णय घेतला की बाबा तू एकटा करतोय, एवढा धडपडतोय तर आपण सगळ्या मुलांनी स्पर्धा करूया. मला शीतल शहाचे सपोर्ट आहे, वैशाली मॅम आहेत, श्रॉफ सर आहे, सगळे तू एकटा करतो, आमची काय मदत लागेल तो तुला सांग. त्यांनी आमच्या सगळ्यांशी संपर्क साधला आणि बसवून म्हटलं की स्पर्धा 1000 जास्त इंटरेस्ट याच्यामध्ये कशी येते टार्गेट ठेवलं. खरं तर त्यांनी सांगितलं तेव्हा मागच्या वर्षी काहीतरी 900 होते, मलाही विश्वास नव्हता वाटलं की होईल. पण त्याचं काम करण्याची पद्धत आणि जिद्द बघून म्हटलं बाबा हा कमीत कमी 1000-1100 पुढे जाईल. तर 1250 इंटरेस्ट मला वाटतं सगळ्यांना आपल्याकडे आलेले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स.
तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची. मेडिकल आणि अभियंता शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी फिटची टॅलेंट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. IIT JEE सारख्या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. ही परीक्षा बुद्धीचा कस पाहणारी असते. प्रयत्नांसाठी इयत्ता 12वीच्या परीक्षेनंतर एक व दुसरी लगेच पुढच्या वर्षी अशा दोनच संधी उपलब्ध असतात. त्यामुळे ही परीक्षा अधिकाधिक कठीण व स्पर्धात्मक होत जाते. JEE परीक्षा ही विद्यार्थ्यांतील विश्लेषणात्मक कौशल्य इतकीच त्यांच्या फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ या विषयावर ज्ञानाची कसोटी असते. या विषयातील मजबूत संकल्पना आणि पाया जितका आधीपासून पक्का असेल तितके ते विद्यार्थ्यांसाठी पुढे स्पर्धा परीक्षा देताना सोपे ठरते. JEE ॲडव्हान्स, JEE मेन आणि NTSE या परीक्षांच्या तयारीसाठी फिटची टॅलेंट रिवॉर्ड एक्झाम परीक्षा 27 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे तज्ज्ञ रमेश बटलिश यांनी व्यक्त केलं. और जब है कि हर स्कूल का प्रिंसिपल अपने स्कूल के टॉप 21 स्टूडेंट्स को ये एग्जाम्स के टॉप 3 बच्चे, 6th के टॉप 3 बच्चे, 7th के, 8th के, 9th के और 10th के, ऐसे टॉप 3 सबसे अच्छे, सबसे मेरिटोरियस स्टूडेंट्स को ये एग्जाम फ्री ऑफ कॉस्ट है. दिस इज अ स्पेशल प्रिविलेज टू अ स्कूल. ये हमने इसलिए किया है क्योंकि स्कूल्स में बहुत हाई क्वालिटी एजुकेशन आजकल दिया जा रहा है और उस हाई क्वालिटी एजुकेशन को रिस्पेक्ट करने के लिए हमने ये स्पेशल प्रिविलेज डिज़ाइन किया है, जिसमें एक स्कूल प्रिंसिपल अपने यहाँ के टॉप 21 स्टूडेंट्स को FTRE का एग्ज़ाम फ्री ऑफ कॉस्ट लिखवा सकता है. एक्चुअली FTRE एग्ज़ाम की फ़ीस है 700 रुपीज़ उन बच्चों के लिए जो ये एग्ज़ाम फर्स्ट टाइम ले रहे हैं. अगर किसी बच्चे ने पहले कभी भी पास्ट पे FITG का कोई भी एग्ज़ाम लिया था उनके लिए फ़ीस है 600. FTRE इस साल 5 जोन में कराया जा रहा है, नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट एंड सेंट्रल. और इस बार इंडिया में 255 टेस्ट सेंटर्स में FTRE 100 सिटीज़ में ऑर्गेनाइज करवाया जाएगा. हमें उम्मीद है 1.5 लाख to 2 लाख बच्चे इस साल FTRE में पार्टिसिपेट करेंगे और हम टॉप 500 स्टूडेंट्स 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th एंड क्लास 11th को सर्टिफिकेट ऑफ एक्सेलेंस के साथ साथ ऑनलाइन डाउट रिमूवल सपोर्ट भी देंगे. तो कोई स्टूडेंट अगर हमसे ये पूछता है कि हम FTRE क्यों दें, उसका पहला रीज़न है कि आपको हमारी तरफ से ऑनलाइन डाउट रिमूवल का एक सेशन दिया जाएगा विदाउट एनी चार्जेस. और दूसरा, अगर आप टॉप 500 रैंक में आते हैं ऑल इंडिया तो आपको एक सर्टिफिकेट ऑफ एक्सेलेंस भी अवार्ड किया जाएगा. अगर आप अपनी जोन में बहुत अच्छा करते हैं तो आपको रेस्पेक्टिव गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्ज मेडल और ट्रॉफी दी जाएगी और साथ साथ आपके स्कूल टीचर्स को और स्कूल को भी एक ट्रॉफी दी जाएगी. जो भी स्कूल के स्टूडेंट सबसे ज़्यादा FTRE में पॉइंट्स गैदर करेंगे, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्ज मेडल एक्सेप्ट करेंगे, ऐसे स्कूल को बेस्ट स्कूल का शील्ड भी दिया जाएगा. हम पिछले 4 साल से ये एग्ज़ाम पूना में करवा रहे हैं और 4 साल से हम ये कंटिन्यूस देख रहे हैं कि CBSE के स्कूल्स और स्टेट बोर्ड के कुछ स्कूल्स ने लास्ट 2-3 सालों में बेस्ट स्कूल का ट्रॉफी भी लिया. स्कॉलरशिप कैश अवार्ड जो दिए जा रहे हैं उसको लेने के लिए, उसको विन करने के लिए स्टूडेंट्स को रेस्पेक्टिव सब्जेक्ट में कट ऑफ मार्क्स लाने पड़ेंगे. ये सिर्फ टोटल मार्क्स पे नहीं दिया जा रहा है, हर एक सब्जेक्ट का एक इंडिविजुअल कट ऑफ है. त्याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.